मला तर माझ्या डोळ्यांवर अजिबात विश्वासच बसत नाही की जिच्या बरोबर मी लग्न करण्याचं स्वप्न बघत होतो आज प्रत्यक्षात तिच्या बरोबर माझं लग्न झालं. प्राची, प्राची, आज तू माझ्या आयुष्यात माझी अर्धांगिनी बनून आली आहेस. खरंच खरंच त्या क्षणाचा ना मला विश्वासच बसत नाही. तुझ्या प्रेमात मी पुरता वेडा होणार नाही की काय असं वाटायला लागलं. खरंच खरंच हे सगळं ना कल्पनेच्या जगण्यासारखं वाटतं. नाही अरे बारक्या, तू शुद्धीवर आहे. खरंच तुझं लग्न झालंय आणि हे सत्य तुला स्वीकारावंच लागेल. कारण मी एक गरीब आणि प्राची ती श्रीमंत. माझ्यासारख्या गरीब माणसाला तू ऍक्सेप्ट केलंस, माझं प्रेम ऍक्सेप्ट केलंस, मला ऍक्सेप्ट केलंस. या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसऱ्या आनंदाची गोष्ट कुठली असू शकते. खरंच परमेश्वरा, तुझे जितके आभार मानायला हवेत ना तितके कमी आहेत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच गॉड दॅट यू गिफ्टेड मी अ क्यूट लिटिल गर्ल. प्राची, प्राचीला बोलवायला पाहिजे. काहीतरी चावट करायलाच पाहिजे. हे प्राची, प्राची, अगं अशी जवळ काय करतो म्हणजे? अच्छा, आणि दादाला तर काय होईल? दादाला तर काय होईल, तो काय म्हणणार आहे? मी माझ्या बायकोला जवळ घेतो. आधी ये अशी जवळ. अच्छा, म्हणजे तू दादाला घाबरत नाही? अजिबात नाही. हो, अशी मिठी तू. अगं ये. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? हो, अगं तू अशी माझ्या मिठीत आलीस ना की असं वाटतं की ती उषक्काल्याची लाली, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता आणि रात राणीचं सुगंध हे सगळं एकदाच अनुभवतो की काय. त्या परमेश्वराने माझ्या आयुष्यात पाठवलेलं तू एक अनमोल गिफ्ट आहेस. मी माझं स्वतःचं अस्तित्व विसरून तुझ्यावर प्रेम करायला लागलो. हे प्राची, हे बघ, तुझ्या डोळ्यातील काजळ मला काहीतरी इशारे करते. हे बघ, हे बघ. जेव्हा जेव्हा तुझ्याकडे बघतो ना तेव्हा तेव्हा त्या तुझ्या डोळ्यातील काजळ मला सारखी इशारे करतो आणि म्हणतं, तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते इशारे, तुझ्या नजरेचे तीर मला करते इशारे, तुझ्या नजरेचे तीर मला करते इशारे, 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 तुझ्या डोळ्यात करते इशारे, तुझ्या डोळ्यात करते इशारे, तुझ्या डोळ्यात करते इशारे. जेव्हा तुला पहिल्यांदा तेव्हा काय वाटलं माहिती? मी तुला पाहिले हसताना, मी तुला पाहिले हसताना, रात्री सके
झटोळ्यातील करमला करते इशारे झटोळ्यातील करमला करते इशारे चला झालं एकदाच प्राचीचं लग्न झालं. विलास दादा समीर अरे सगळ्यांचे जे काही बिल आहे त्या रे त्यांची सामान त्यांना वापस करून टाका. ठीक आहे आला तू काय मी चालते. प्राची आहे काय? चला झालं एकदाचं लग्न झालं. हा कसे काय बारीक राव खुश आहात की नाही? हो मी खूप खुश आहे दादा. आवश्यकतेपेक्षा जास्त मोठं फंक्शन झालं. हे इतका मोठा फंक्शन याची कधीच कल्पना केली नव्हती. मग लग्न कुणाचं होतं? सुदर्शन पवारच्या बहिणीचा. आपला हाय प्रोफाईल सोसायटीची संबंध आहे मग व्यवस्थाही तशी व्हायला नको का? बरं असो. आणि बघा आजपासून माझ्या केमिकल फॅक्टरीचे इंजिनियर म्हणून मी तुमची निवड केली आहे. हा वाटेल तेवढा पगार देईन. पैसा माझा असेल अक्कल तुमची. ठीक आहे. कमिशन वाटून घेऊ. आणि परत ये मी माझ्या बहिणीला तुमच्या त्या झोपडपट्टीमध्ये पाठविणार नाही आणि तुमच्या घराण्याशी तुम्ही कधीही कोणतेही कसलेही संबंध ठेवणार नाही. हा एवढा मोठा बंगला आहे. या बंगल्यामध्ये तुम्ही कुठेही राहू शकता. आणि पुन्हा एक महत्वाचं म्हणजे तुमच्या लग्नाचं प्रेझेंट म्हणून मी तुम्हाला एक ब्रँड गिफ्ट करायचं ठरविलं आहे. बोला मान्य आहे की नाही? त्याला तर मान्य करावंच लागत सावकार. त्याला मान्य करावंच लागत. माणूस शिकल्यावर नातीपोती विसरते म्हणतात ना तसा हा विसरला. ते राहू द्या. माझी शेती मी परत घ्यासाठी आलोय. कोर्टानं हा सरकारी माणूस पाठवला. ऐकून घ्यायचं. सुदर्शन शेठ कायद्यानुसार तुम्हाला शेती परत करावी लागणार. वर अपील करूनही काय फायदा होणार नाही. उगाच तुमचा पैसा खर्च आणि वेळ वाया गेला. आजपर्यंत जेवढे दिवस तुम्ही उत्पन्न खाल्ले ते पावले समजा. ठीक आहे. आता कायदा जर सांगत असेल हवालदार साहेब तर शेती परत करावीच लागेल. वामन दिली तुझी शेती तुला परत दिली. एक मिनिट दादा. ती एकूण 6 एकर शेती आहे आणि माझा भाऊ हिस्सा म्हणजे त्यातली 3 एकर शेती म्हणजे अर्धी शेती ही तुमच्याकडे आहे. हो तुझा भाऊ हिस्सा हो. आणि बहिणीचा हिस्सा कुठे गेला रे? ते का आभाळातून पडली का? बहिणीचा हिस्सा मला मान्य नाही. अरे तू दे ना स्वतःच्या हिश्श्यातून. असं हो. मी माझ्या हिस्सातून बहिणीला हिस्सा देऊ? बरं बरं ठीक आहे देईल मी हिस्सा. पण ते केस लढासाठी कोर्टात पैसे लागले ते कोण देईल? ते पैसे टाक आधी आणि मग घ्या हिस्सा. ते सगळं मला माहिती नाही. मला माझा भाऊ हिस्सा हा पाहिजे म्हणजे पाहिजे. स्वखुशीने दे किंवा नाही लाजर. कारण मला सुद्धा संसार आहे. बायको आहे माझी. बायको आहे मग चांगला काम आहे. मग लग्न केलं तर बायको येणार नाही का? नाही चांगला काम आहे. निघतो मी. चला हवालदार साहेब. कधी केलं? भले भूत आवडालास का? अरे दादा तुला भीती दाखवण्याची प्रश्नच येत नाही. तुला भीती दाखवण्याची मला काय गरज? एक मिनिट. सगळ्याच्या सगळं आताच आता इथे सोक्ष मोक्ष लावून टाकतो. प्राची प्राची येस डार्लिंग. मिळाले कामिंग साहेब. ही प्राची माझी बायको. नाही दादा तुला मी ना लग्नात बोलवणारच होतो पण अशा भिकाड्या अवस्थेत माझ्या लग्नात येशील याची पुरेपूर कल्पना होती मला. कारण माझ्या लग्नात सगळे वेल क्वालिफाईड आणि हाय प्रोफाईल्स लोकांना मी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या समोर तुला बोलून मला स्वतःच्या इज्जतीची नाचक्की अजिबात करून घ्यायची नव्हती म्हणून नाही बोलवलं तुला लग्नाला. पण काही काळजी करू नकोस. अजिबात काळजी करू नकोस दादा. तुला लग्नात बोलवलं आलं नाही म्हणून काही हरकत नाही. कारण प्राची आपल्या लग्नात उरलेली बरीचशी जिलेबी आणि मसाला भात उरलाय. घाल त्याच्या तोंडात. तसे खायची सवय आहेच त्याला. हे असंच खाऊन तुला असं सांडासारखं वाढवणार आहे. आजचा दिवस पाहण्यासाठीच विसरलाच बे तू. विसरला
सक्का भाऊ राहून माझ्या पाठीत तू सुरा खुपसलास. ह्या येळपासून तुझे माये संबंध संपले म्हणून समज. तू माझ्या मरणाला यायचं नाही. लाभ केलास तू माझा. प्राची, अगं घरचे संसार विसरलीस का तू? अगं माझा मोठा भाऊ आलाय, त्याच्या पाया तरी पड. हो सॉरी बेब्स, बट कुणा भिकाऱ्याच्या पाया पडावं इतकी खालची पोझिशन नाही आहे. सॉरी. हो दादा. चला चला बारीक राव, मिष्टान्नावर ताव मारून घ्या. तुमची वाट बघते दादा. चला मिळून चला. जाऊ. भारती, मायेच्या पोटामध्ये एकाच नाण्यावर जगलो रे दोघे. पण ती नाडच आज तू कापून टाकली आहे. अरे माझ्या लग्नात तुम्ही शोभला नसता, बरोबर आहे. पण ह्या भिकाऱ्यानं पोटाने चिमटा देऊन तुला शिकवला, वाढवला. काहीच कमी पडू दिलं नाही रे, काहीच कमी पडू दिलं नाही. माझा भाऊ शहरात गेला, तो मोठा इंजिनियर होऊन येईल असं आल्या गेल्याजवळ, नातेवाईकाजवळ मोठ्या अभिमानानं सांगत होतो. ती माही कौशी आपल्याला एखादी लेकरू व्हावं म्हणून रोजच मला म्हणायची, अहो चला डॉक्टरकडे जाऊ, चेक करू, रोज तगादा लावायची. पण मी तिला समजावलं, म्हणलं कौशे अहो नाही झाली आपल्याला पोरं तर काय फरक पडते, बारक्यानेच आपण आपला पोरगा बनवू, त्याच्या लेकराईमध्ये आपला आनंद मानू. पण मला कुठे माहित होतं की माझ्या नशिबात त्या देवानं दगडधोंडेच लिहून ठेवले. अबे एवढी शेती केली असती ना तरी मला वाईट वाटलं नसतं रे. पण तुझ्या बायकोनं भिकारी म्हणून माझा उद्धार केला. त्या एकाच वेळेस शेकडो तलवारीनं माझं काळीच कापत घेण्याचा भाग झाला. तेव्हा मला त्याच वेळेस अटॅक का नाही आला. आता या विषारी शब्दांची जोडी त्या दोघी जवळ कशी रीती करू, किती वेदना होतील त्या दोघींच्या काळजात. देवा मी हरलो, देवा मी हरलो. माझ्या सर्वस्वावर दरवाजा पडला. आज खऱ्या अर्थानं मी कंगाल झालो देवा, कंगाल.